आता आपण चाललोय माझ्या मामाच्या गावाला. त्याला आपण आता जाऊया आणि तिकडे बोलूयाच लागतं. त्याला आपण आता मी तुम्हाला गाडीत गेलो. हॅलो गाईज, आता मी माझ्या मामाच्या घरी पोचलो. ही बघा माझ्या मामाची गाडी. हा माझ्या मामाचं घर आहे. तिकडे बघा श्लोक दादा बॉलिंग करतो. श्लोक दादा मला आपण मामाकडे आलेलो आहे आज. हे बघा आता मी ओरमची प्रॅक्टिस करतो. गाडी गाडी आणि बघा आम्ही इथं ओरमची प्रॅक्टिस करते. खूप मोठं इथं हॉल आहे. तेव्हा श्लोकाने स्पिनर आहे. आमचा शमिकदा कुलदीप यादव बॉलिंग. कडक बॉलर या मध्ये मध्ये अडकतो पण टाकतो. परत एक 1 रीट आहे. करेक्ट हिट लागलेला आहे. करेक्ट हिट विकेट. त्याला हिट लावायचा काय मोठा काय तरी पाहिजे. हा तू बाजूला तुला लागल नाही तर स्पिनर टाकू. ओ जरासा बघू. कॅमेरामॅन गाडी जाता स्वरांना झाली. श्लोक दादा बॉलिंग करतो. त्यांनी फुल टॉस टाकले. असं पकडा आपल्याला तर ते उलट आणि बॅक जायचं. बॅक well ball. I will try. Then you take the camera. See my show. Slow दादा bowling करतो. गाडी वाचला. गाईज थोडा खाली वाजव. अरे यॉर्कर टाकायला तुम्ही हल्ला गजान कर बोलतो पेस्ट टाकणार आहे ना फुलट काय गजान कर ना बाजूला. मी पेस्टला ट्राय मारायला लागेल. गाइस थोडासा मी पेस्ट त्याचा श्लोकात पेस्ट एनर्जी लागते. बघा एनर्जी काय मी इथली फुटेल गेलं. त्याच्यातून तुम्हाला श्लोकात दिसत असं आमचं तर माल आहे. दादा आले तो
रनअप घेतो गाईज. इथं लागला इथं जिंकण्या नुसती वाटतं बघा ती वैताग देते. जिंकण्याला तुम्ही जिंकण्याला एकदम नीट बघायचं असेल तुम्हाला. ओ गाईज इथं लागला. बॉलिंग करतो परत. इथं स्टंप लावतो. गाडी आहेस ना? नाही सांगी थ्रो टाक. थ्रो नको टाक बरं. गाईज बॉल तुम्ही बघितला इथं लागलं. गाईज थांबा मी तुम्हाला थोड्या वेळ अरे काय बघितलं असेल इथं बॉल लागला थोडं जास्त. ते आता मी टाकतो. काय एक बॉल 150 की रफ्तार में बघूया शमीचा लागतो काय. शमीक मला नको मारू. शमीक रेडी. गाईस इथं लागला इथं वरती. रिट्राय शमीक फुल मध्ये आहे. बाय गाईस तिथे लागले वरती. गाईस आता मी त्या घरात जाणार आहोत. शमीकचं बॉलिंग झाल्यावर मग आपण तिकडचा तुम्हाला तो घर दाखवूया. शमीक रिट्राय मध्ये. हो गाईस थोडासा जास्ती बॉल झाला नाहीतर झाला असता. लास्ट यस बाय बा मलिंगा राहते. ओ गाईस काय इथं लागलंय बॉल. हे बघा इथे ना इथं लागलं. लास्ट ट्राय मारतोय तो. हो इथं लागलं. कट कर. गाईज आमचा धनुमामा आहे. धनुमामा काय बोललास. काय बोलशील तू. शमीक ब्लॉग बनवतो. त्याचे किती सबस्क्रायबर आहेत रे. 7 सबस्क्रायबर आहेत गाईज. काय बोलशील याच्याबद्दल. खूप छान तो ब्लॉग बनवतो. त्याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक बटन दाबायला विसरू नका. आता धनुमामा बोलला तुम्ही करा. सर आपण त्या घराचा ब्लॉग टाकू. काही आता तुम्ही तिथं मंदिर हे चालू आहे. हा श्लोक दादाचा मामाचा घर. आम्ही जाऊ त्या थोड्या वेळात. आता तुम्हाला नंतर दाखवते. तिथं कुलदेव ठेवलेत स्वामींनी. आता इथं आरती चालू आहे आपल्या. हा बघा एक हनुमान मंदिर आहे गाईस. याचाही तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओमध्ये पण येईल. चला आता आपण जाऊया. तर गाईज आता जस्ट आरती संपलेली आहे. आम्ही चाललो आहे माझ्या मामाच्या घरी. तर तिथे याची मम्मी माझी मम्मी तिथंच आहे. तर ईशा पण गेले. तुम्ही बसने आले घरी माझ्यापर्यंत आमच्या गाडी झालं. माझ्या पप्पाने सुद्धा आणि त्यांना ते डेमो द्यायला जायचं होतं मशीनचा. पुढं येणार आहेत का बरं. कधी गाईच तिकडं मंदिराचं काम चालू आहे ना दुसऱ्या बाजूच्या कुलदेव इथे आणून ठेवले. आता जस्ट आपण जाऊ आत बघूया. यस गाईस हे बघा मोठी मावशी आमची इथं बसले. गाईस अँड इट्स माय मम्मी. आमच्या शमीक न्यूज चॅनल उघडला. त्याच्यात 7 सबस्क्रायबर आहेत. तर आम्ही आजपासून ब्लॉग चालू केले. तुझं काय मत आहे. ठीक आहे एवढाच. ती मम्मी जा लाईक करा शेअर करा. आपण मागं चाललोय. दरवाजा
ही आमची आई चालले. तर या इस्लामला मी आता थोड्या वेळात भेटतो आणि तुम्हाला उद्याचा आमच्या शेतावरचा ब्लॉग पण येणार आहे. तर बाय. श्लोक दादा कशी बैलगाडी चालवतोय. बघा काही कशी श्लोक दादा कशी बैलगाडी चालवतोय. बैल जाम डेंजर आहे. बघा नेचर. बघा श्लोक दादा सबस्क्राईब करा. माझ्या नाही श्लोक दादा करा. एक दोन्ही फिमेल पुढं सगळ्यांनी बघा
श्लोक आता चाललंय तिकडं. अरे आपल्याला तर इकडे जायचं असेल ना तर तो त्या साईडचा बैल आणायचा. स्टेरिंग आहे स्टेरिंग. स्टेरिंग असा असतो. जर ह्या बैलाची दोरी जर आपण इकडे ताणली ना तर हा बैल राईटला टर्न घेतो. त्या बैलाची चालली तर तो लेफ्टला. दोन्ही लेफ्ट राईटच्या बैल आहेत ते. आणि सरळ जायचं असेल तू कशाला काटत म्हणते तू तिथे काटे आपलं एक मामा आहे. सख्खा नाही आहे ना. माझे सख्खे 2 मामा आहेत. एक पालघरला आहे आणि एक आता तुम्हाला दाखवतो. हा शेत नाही आहे आमचा, हा यांचा शेत आहे. तुला काटे येतं जाम. मला पाला हा तुटलं जाम बेकार. हा बघा श्लोक दादा बघा तिथं चालवतो. मी तर इकडं ध्यानच नाही करत. इथं बघा शेण खायचं आहे का गोबर खाऊ घे. असं श्लोक दादा बघा बैलगाडीवर बसलाय. आता काय करायचं आहे आपल्याला? हा एक विहीर आहे. पहिले मी बघतो थांबा. तर गाईज हे बघा अशी विहीर आहे. गाईज मस्त विहीर आहे एकदम सुंदर आहे. बघा साईडने कसा केलाय. हँडपंप आहे. जिथला नको तू पडशील नको. बघ बघितला हा बाई हाय. तो बघ कासा दिसतो का तुला? काय ते 2 व्हाईटवाले कासा नाही. तो बघ काठी आहे बघ अशी सरळ. चला मी तुम्हाला आता थोड्या वेळात भेटतो आपल्या शेतावर गेल्यावर. बाय. तर गाईज आता आपण रे बघा इथं आता बैलांना खायला घातलंय. इथं गाणे इथला घे. गाईज ह्या बैलाला याच्यावर राग आलाय. त्याच्याकडे बघतोय काहीतरी ऐकतोय. चला आता आपण घरी जाऊ. सर या साईडने काय करतोय का गाईज अजून एक बैलगाडी आले. अजून बैलगाडी आले म्हणजे तिकडे झालं. तिकडून त्यांचं शेल्टर तिकडे. त्यांचा बैल शेल्टर तिकडे. गाईज आता आपण चाललोय शेतावर. बघायचं शेतावर आलोय. कोंबडी आहेत. एक साईड
इथे एक छोटासा तलाव आहे. आपला सुकलाय अख्खा. तेव्हा तिथं तुषार मामा काय तिथं तुषार मामा आहे. चला मी तुम्हाला तिकडे गेलो एक शेत नॉर्मल अर्ध्या साईडला इथं ऊस आहे. ऊसला लावून मी तुम्हाला हे बघा आंब्याची झाडं बघा इथं भरपूर आहेत. 150 आहेत. आणि आंबे जामच छोटे आहेत बघा. खूप छोटे छोटे आंबे आहेत. बघा आंबे जाम छोटे आहेत. तेव्हा किती छोटे छोटे आंबे आहेत बघा गाईज. बघा अर्धा 1 किलोचा एक आंबा असतो. अर्धा 1 किलोचा एक आंबा. अर्धा नाही तर 1 किलोचा एक आंबा असतो. हे बघा तसे बघा किती झाडे आहेत. हा तलाव आहे ना एक आमचाच आहे पर्सनल. हा तलाव खूप मोठे आहे. तिकडे कुत्रे जास्ती कोण नाही. तलावाच्या त्या कोपऱ्यावर एक विहीर आहे. विहीर ते जामच खोल येते. तलावापेक्षा जास्त ती विहीर. त्या विहिरीच्या तलावाच्या मध्ये पण गेलोय. मस्त एकदम सॉफ्ट माती आहे. तो बघा एक आंब्याचं झाड. आणि हा अख्खा तिथून ते टॉरेस तिकडून मी जांभूळ दाखवतो. मी आमच्या जांभळाच्या झाडाखाली आलो. खूप मोठे आहे बघा ते जांभूळ. तलाव बघा तलाव बघा. इथं एक विहीर आहे पण ती जामच खोल आहे बघा. अख्खा चारी बाजूला एकदम असं हे इतर बघा थोडं गोल आहे ना तिथे एक विहीर आहे. मागं आपण समुद्रावर गेलो तिकडे अलिबागला तिकडे. आता मी घरी आलोय. तिथं बघा श्लोक दादा झोक्यावर बसतो. छोटा आंबा बघू शकतो. एक छोटासा आंबा आहे. आणि हा बघा अजून एक छोटा आंबा आहे. हा बघा जामच छोटा आंबा आहे गाईज. हा बघा माझा हात बघा. मी अख्खा हात पसरवतो. माझा हात बघा बघा किती मोठा आंबा आहे. म्हणजे माझ्या पायाचा एवढा असला बघा. माझा पाय आहे ना. श्लोकदादा बघा गाईज. आता श्लोक दादा वरती टच करणार आहे. ओ कर फायनल. ओ गाईज टच. ओ
कर 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 ओ गाईच केला थोडा राहिला कर आता कर बघूया कर आता गाईज बघा केला श्लोकदासाठी सबस्क्राईब करा माझ्यासाठी नाही श्लोकदासाठी तरी करा लाईक तुला काय वाटतं काय करायला पाहिजे सबस्क्राईब का लाईक काही सबस्क्राईब जास्त करा तो बोलतोय व्ह्यूज पण करा गाईज चला मी तुम्हाला थोड्या वेळेला भेटते गाईज आता आपण शेतावर चाललो आता आपण इथं श्लोकदादा आलाय आता आपण शेतावर गेलो तिथे भेटू गाईज आता आपण शेतावर आलोय इथं श्लोकदादा बिस्किट खातोय एक दुसरी पोल्ट्री आहे फार्म त्याच्या मागं आपली जंगल आहे हे काय केला तू काय केला असा असं काय करतो आणि काय ओरडतो बघा काय बेशरम चीज आपण आलो आता आपल्या शेतावर काय आपलं ट्रॅक्टर आपलं पोल्ट्री हे पण आपल्या शेत जी आपली आधुनिक पोल्ट्रीचं काम चालू आहे आपण आता कोंबड्यांमध्ये आलोय हे पाय दिसला बघा पोल्ट्रीवर आलो आपण आता मी आमच्या जांभळाखाली आलोय बघा जांभळाचं झाड हा खूपच मोठा झाड आहे आणि मोठे मोठे चढण्याचा ट्राय करतो खाऊन बघ कसा आहे कसा लागतो बघ खाऊन बघ गोड आहे का गाईज कसा आहे गोड का बोलते जाम भरपूर गोड आहे मी पण एक मला जांभूळ भेटला मग खातो गाईज खाला माझी जामच गोड आहे डॉगेश भाई इथं डॉगेश भाई बघा जाम पाऊस आलाय बघू शकता तुम्ही पाऊस पडत आहे रे गाईज तिथं पडले पण तिकडे पाण्यामध्ये हा आपलीच तलाव आहे तिकडे पडले पण थोडीशी हे जाऊ नका रे विहिरीत जाशील डायरेक्ट तिकडून तशी गोल आहे राहा काय बघा किती रस्सीला जांभूल आहे जिथं खाऊन दाखव कसं आहे
एकदा मला खा असेल काय चल ना मागं जा मी दगड फेकतो. जांभूळ बघा फ्रेश जांभूळ पडला बघू खा मग तिथे ते कुत्रे दिसतात ना ते बघतात तिकडे बघा कुत्रा पाण्यात बसतात चांगली जरा काही मोठी दगड शोधतो त्याला इकडे सुटतो प्रॉपर दगड भेटली जायची दनादन पडणारे दगड भेटली अजून दनादन पडणारे दगड पडले का बा स्लो झाले या एवढे पाडले बघ ना इथं ठेवतो साईडला स्मोकवाला गाईस हा जांभूळ कसं प्रॉपर काहीच नाही प्रॉपर माझी मम्मी जांभूळ घेते स्मोकवाला दगड ना चलूया आता आपण इथं प्रॉपर बेडूक कॅमेरा तसा गाईज बघा या जिथून पटकन बघायला मी आहे ना इकडे झूम केलंय बघ दिसतो प्रॉपर दिसतो बघ जाऊ दे
शोधू. या बिलामध्ये तो बेडूक होता. अजून आहे नाही बघ. बघा आता बघा दिसतो. बघ गायब. बघ बघू. बघ टाक याकडे टॉर्च लाव. गाईस मी एक दगड टाकला तर तो गायब झाला. अरे या बिल मध्ये पण एक बेडूक आहे. नाही दुसरं आहे. दुसरा आहे दुसरा. कुठे दिसतो तुला? अरे तिथे होता ना आता. इथं इथं कोपऱ्यात होता. इकडे गेला. गाईस लवकर घाबरला. बघूया आता अजून दिसतात का आपल्याला. इकडे कोयलूचे झाड आहेत पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी काय पण गाईस 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 ए गाईस इथे एक मोठा जर तुम्हाला काय दिसला आणि जर मी नोटीस नाही केला तुम्ही कॉमेंट मध्ये नक्की सांगा. एक बेडूक तर दिसला आपल्याला. बेडूक मला हे नाही समजत एवढा मोठा तलाव असतो त्या बिलात सुकलेल्या बिलात करायला आला. आणि जेव्हा बघितलं ना तर कुठं हाच तो बिल होता ना. मी जेव्हा तो बघितला तो बेडूक इथं पण होता. तो माहित नाही दुसरा असाल पण होता. बेडूकचेच बिल असतात. आपण चाललोय परत. काय आपल्या व्हाईट शर्ट वाले बघायची जीप इकडे बघत परत. बघ थुकला तरी याची जीप बघा. आंबे बघा आंबे. एक झाडावर किती आंबे 100 आंबे असतील. हे प्रत्येक आंबे पिकलेला आंबा पिकलेला आहेत पण 1 2 3 4 5 6 7 8 प्रत्येक आंबा हे बघा काय एवढे 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 अजून त्या साईड काय तिकडं एवढे 23 24 म्हणजे 1 किलोचा असेल. एक अर्धा किलोचा आंबा. एक अर्धा नाही जास्त 1-1.5 किलो. अर्धा 1 किलोचा एक आंबा समजा. हे बघा एवढे तिकडं पासून तिकडं सगळ्याकडे झाड आहेत आंब्याचे. इकडं नॉर्मल झाडांपेक्षा जास्त आंब्यांचे झाड आहेत. इकडं पण कुठले आंबे इकडे हापूस केसर बदाम. केसर बदाम कुठं आलं तुझ्यामध्ये? काय हो मग केसर असतो फक्त. केसर बदाम बदाम असतात बदाम. अरे बदामी आंबे त्यात ते फक्त केसर बोलतात त्याला. केसर बदाम. पण आंब्याचं झाड आहे. दोघं आपण फोनवर बिझी. जांभळांचं झाड आहे.
बघूया. मी थोड्या वेळात भेटतो घरी. तर गाईज आता आपण फिरूया त्या गणपती बाप्पाच्या मंदिराला बोलावलं. सिद्धिविनायक, विघ्नेश्वर, महागणपती, चिंतामणी, बल्लाळेश्वर, मयुरेश्वर, वर्धविनायक. सकाळ झालेली आहे. लेट चालू केला. आता आपण जायला शोधाकडे. हा बघा त्यांचं घर. इथं फ्री फायर खेळतोय. मला तुम्ही याचा आता गेम प्ले बघा. गाईज मला खेळता नाही येत. लेवल काय आहे रे? 52. गाईज त्याची 52 लेवल काहीच नाही अजून. कुठं उतरतोस? फॅक्टरी. गाईज ते बघा बागाड बिल्ला आले. बागाड बिल्ला. गाडी घेतली. कुठली गाडी आहे रे? लॅम्बो. ए मला तू दिसत कॅमेरा. CS ना? CSचा कुठला? क्लॅश स्क्वॉड. त्याच्याकडे हत्यार बांधले. फोर फिंगर 3 ना? पहिले मॅच एक करायची विक्ट्री. नदीवर आपल्या शेतावरचं रस्ता आहे ना, तिकडेच नदी आहे. गाईज आता आपण चाललोय ॲडव्हेंचर करायला. हे बघा किती आंब्याचे झाड दिसतात तुम्हाला बघा. आणि माझ्या तर बघा तिथं माझा एक ब्लू शर्टवाला मामा आहे. माझा एक ब्लू शर्टवाला मामा आहे. म्हणजे 2 मामा आहेत. एक पालघरला आहे. हा कोण आहे? हा बघा काय रांबूळ. काय नाही. हे बघा गाईज ह्या झाडावर तर एक पण आंबा दिसत नाही. गाईज तिकडे एक असा फार्म हाऊस आहे. रिसॉर्ट. तिथे एक स्विमिंग पूल आहे. गार्डन एक छोटा एक मोठा आहे. बघा हे इथं ते भात दिसतो ना टूस तो आमचाच इथं ठेवतात आणि इथं जोडत गाईज पडता काढला माती आहे. गाईज आता मी तुम्हाला एक मिनी तलाव दाखवतो. हो मासे पण आहे. म्हणजे आता पाणी नसतं. बांधे अरे पाणी नसेल पाणी ना पटापट असं. अरे थोडं पाणी माझा गेला आता. बघायचं किती दरार आले. दरार काय हो ना. गाईस तलाव तिकडे वाटतं. तलाव तिकडे वाटतं.
माझ्या मामाचा गाव नाही ते बघ. हा जंगल आहे, मामाचं जंगल. मामाचं जंगल मामाचं जंगल मामा कसं जंगल बघ. आम्ही करवंदा खायला आलो. बघ करवंदा घेतले. पलस आहे का रे वेगळं आहे मग काही दुकानात आंबा बघा तेव्हा इच्छा सगळ्याकडे जांभळा या जांभूळ भूळ भूळ जांभूळ गाईज कसवांशा तुम्हाला एक गोष्ट सांगतो. श्रमिकला जांभळा कच्ची लागतात. कच्ची जांभळा बोलतो आपला करवंद कच्ची झाला खायला आवडतात. मस्त लागतात. पिकलेल का पिकलेल खा काय काय बघा त्याचा वाव हा चला आपल्याला मामा इज कॉलिंग. चला मामा इज कॉलिंग. थोडा वेळा भेटते पाणी घेऊ. काय बोलतं त्याला बलसाची पानं बोलतात त्याला. हा ते याला बोलतं पळसाची फळ. काय करणार याच्यामध्ये युट्यूब टोपा टोपा असा टोपा असा किती बारीक बघा माझं किती मोठं झालेलं आहे. गाईज मी पण टोपा बनवतो. गाईज बघा मी किती जमा केलेत बघा. मामाला इथं अरे बाबा गाईज हे बघा किती बघा किती बघा आम्ही घेतो काय थांबा मी तुम्हाला बघा थोड्या वेळात तुम्हाला मी भेटतो. हे जमा केले. आता आपण कुठे चाललोय कुठे असताना बघा देवा आमची गाडी एवढी बघा दुपारच्या गर्मीमध्ये 2:18 वाजले 2:20 फणसाच्या बिया खातो नको बघा तिथे चिकण्या